नमस्कार, मी मयुरी वर्मा. विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे आता मोबाईल देखील मानवाची मूलभूत गरज झाली आहे. सध्याच्या जमान्यात मोबाईल नसणारा माणूस क्वचितच आढळेल. कधी कधी आपण मोबाईलच्या इतक्या आहारी जातो की आसपासच्या परिस्थितीचं भानही राहत नाही. तर नवी मुंबईत रेल्वे स्थानकावर घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ पाहून याची प्रचिती तुम्हाला नक्की येईल. जुईनगर रेल्वे स्थानकात ही घटना घडली. अनिल कुमार राजकुमार पटेल, वय वर्षे 26 असे या तरुणाचं नाव असून या तरुणाचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडिओ सोशल मीडियावर आता चांगलाच व्हायरल झाला आहे. ही घटना 25 डिसेंबर रोजी सकाळी जुईनगर रेल्वे स्थानकात घडली होती. माहितीनुसार तुर्भे येथे राहणारा अनिल कुमार राजकुमार हा तरुण 25 डिसेंबर रोजी सकाळी आपल्या कामावरून सुटल्यानंतर खारघर येथून तुर्भे येथे जाण्यासाठी जुईनगर रेल्वे स्थानकात उतरला होता. तेथून त्याला तुर्भे येथे जाण्यासाठी दुसऱ्या फलाटावर जायचे होते. मात्र त्याने पादचारी पुलाचा वापर न करता शॉर्टकट मारून मोबाईल फोनवर बोलता बोलता फलाटावरील रेल्वे रूळ ओलांडून दुसऱ्या फलाटावर जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी अनिल कुमार हा मोबाईल फोनवर बोलण्यात इतका मग्न होता की त्याला त्याच रेल्वे रुळावरून येत असलेली लोकल निदर्शनास आली नाही. त्यामुळे तो मोबाईल फोनवर बोलता बोलता लोकलच्या खाली चिरडला गेला. या घटनेत अनिल कुमार याच्या शरीराचे तुकडे झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनिल कुमारच्या जुईनगर रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मात्र अनिल कुमार याच्या अशा मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर रेल्वेकडून अनेक वेळा स्पीकरवरून ट्रॅक पार करू नये, त्याने तुमच्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं जातं. मात्र प्रवाशांना अतिघाई आणि लोकल पकडण्याच्या नादात ते अशा सूचनांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. त्यामुळे अनेकांचे असे जीव जातात. रेल्वेने अनेकांना दंडही केले आहेत. मात्र तरीही प्रवाशांमध्ये सुधारणा होत नसल्याचं दिसून येत आहे. मात्र हा व्हिडिओ बघितल्यावर आपल्यावर परिणाम होईल आणि आपण रेल्वेने प्रवास करताना अशी घाई आणि मोबाईलवर बोलणार नाहीत अशी अपेक्षा करूया. एखादी लोकल गेली तर दुसरी येईल आणि मोबाईलवरील बोलणे ट्रेनमध्ये बसल्यावरही करता येऊ शकते. त्यामुळे आपण अशी कृत्य टाळणार असाल तर आपला जीव नक्कीच वाचेल. कारण आपला जीव आपल्या आणि आपल्या कुटुंबियांसाठी महत्त्वाचा आहे. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.